यो आमचा शेठ झाले गरीब, आम्ही रिक्षा मिळताव. यो आमचा कोलंबस. हा शेठ, तुला वाटलेलं आपण इथे येऊ शकतो म्हणून? तुला माहिती होतं आपण इथे आपला प्लॅन काय होता, दिल्लीला यायचा प्लॅनच नव्हता. दिल्लीचा प्लॅनच नव्हता. एक रात्रीमध्ये दिल्लीचा प्लॅन झाला आपला. बघू शकता, हा आहे राज्यभवन, प्रधानमंत्री भवन ना राष्ट्रपती भवन. जसे आम्हाला माहिती भेटते तसं तुम्हाला मी दाखवतो. की आम्हाला माहिती भेटते तसं तुम्हाला आम्ही दाखवतो. तर हे बघा, आपल्या अख्खी पोरं इथं आहेत. नमस्कार मित्रांनो, मी गणेश गरात. तर मित्रांनो, कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेलच आपला. तर आजचा ब्लॉग आपला दिल्लीचा असेल. दिल्लीमध्ये काय काय आहे, कुठे कुठे आम्ही जाणार आहे ते तुम्हाला दाखवण्यात येईलच मित्रांनो. आता तयारी वगैरे आपली झालीच आहे. बघा, मनीष बसलाय टेन्शनमध्ये. असा मी बोलणार नाही, त्याला थंडी लागते. तो आंघोळ करून मला थंडी लागते. हे बघा इकडनं, हे बघा ती सगळी निघली इकडनं डायरेक्ट. ही अख्खी निघली. यो बघा आमचा कोलंबस. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला आपण इथे सुरुवात करतोय. मित्रांनो, आता चाललोय बॅग वगैरे घेऊन खालती गाडीमध्ये भरायला. ये इकडनं पण निघलाय. हे बघा. तर चला आता गाडीमध्ये बॅग वगैरे टाकतो ना निघतो. हे बघा, आता गाडी वगैरे साफ केली, बॅग वगैरे भरले आमची कोलंबसने. चला आता निघतो आपले. चल मनीष, कोणची वाट बघतो? हे बघा, इकडं मग गाडी घुसायला घेतली. कोलंबस लवकर. अरे मित्रांनो, आता आम्ही आलोय इंडिया गेट जवळ, जे दिल्लीमध्ये. तर यो तला बघू शकता. यो तला, तल्यामध्ये मासा पकडायचा विचार होता, पण तल्यामध्ये मासच नाही आहे. तर काय करायचा, डोपं पाणी आहे. पण पाणी स्वच्छ आहे. पाण्याच्या आत पण शेवाल आहे वाटतं. मनीष, काय विचार आहे? तर मासा तर आण नाही काय पवाचा, पण डोप्यावरच पाणी आहे. आपल्या दोघांना पण पावता येत नाही. तुला पण पावता येत नाही, मला पण पावता येत नाही. एकदा दाखव ना ट्राय कसा. तर मित्रांनो, आता इथून थोड्याच अंतरावरती इंडिया गेट आहे, ते पण तुम्हाला दाखवतोच. आपल्या ब्लॉगमध्ये असेच बनवून राहा. तुम्हाला नक्कीच आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होईल नवीन ते तुम्हाला दिसेलच. आता आम्ही फोटोशूटला थांबलो होतो. फोटो व्हिडिओ काढून झाल्या. तर आता एक कॅमेरावाला आमच्या मागे लागला होता का फोटो काढ 20-20 रुपये सांगत होता. त्याला आयफोन मधल्या व्हिडिओ पण दाखवल्या. मनीषने एकच फोटो दाखवला. त्याच्या गप दाखव मनीष, कुठला फोटो? इकडे दे. हे बघा, फोटोशूटला थांबलो होतो. हे बघा, परत एक त्रास येतो नुसता. फोटो काढ. हा, एकदम सांगतो 30 रुपये, एकदम सांगतो 20 रुपये. हा, तर त्याला आम्ही मोबाईलमधला व्हिडिओ आणि फोटोच दाखवला. बघा, एक जणाला दाखवला, मनीषने हा फोटो दाखवला. हे बघा, ये बघा, इधर देखो कॅमेरा, ये घर के रख के आये. काय बोलत नाही परत. मित्रांनो, इथला प्लेस फिरायला 7-8 प्लेस आहेत. 7-8 किंवा काय माहिती नाही नक्की, 7-8 आहेत का 4-5 आहेत ते प्लेस फिरायला. एक आम्ही रिक्षा बुक केलेले बघा. हा, शेठ कोलंबस पहिले बसला. आम्ही बसतो जरा आगे. शेड भेटेगा आता प्लेस वरती तुम्हाला नाही. यो आमचा शेठ झाले गरीब, आम्ही रिक्षा मिळताव. यो आमचा कोलंबस. हा शेठ. मित्रांनो, मोदीजींचा म्हणजे मनातली बात इथे होतो आणि आवड वगैरे देतात ना. हां, म्हणजे जे मोठे मोठे सेलिब्रिटी असतात किंवा म्हणजे फिल्म इंडस्ट्रीचे हिरो, हां, त्यांना इथनंच आवड भेटतो. हे बघा, मित्रांनो, आता आम्ही आलोय राष्ट्रपती भवन.
बघू शकता. तिकडे नाही जाम रेस्ट्रिक्टेड एरिया. इधर ये बैरिकेड से आगे तुम्ही बघू शकता, हा आहे राज्य भवन, प्रधानमंत्री भवन ना राष्ट्रपती भवन. तशी आम्हाला माहिती भेटते, तसं तुम्हाला मी दाखवतो. जितकी आम्हाला माहिती भेटते तितकंच तुम्हाला आम्ही दाखवतो. तर हे बघा, आपल्या अख्खी पोरं इथं आहेत. काहीच हा न्यू पार्लमेंट आहे, बघू शकता. हा बघा न्यू पार्लमेंट. तर मित्रांनो, आम्ही फक्त हे ऑनलाईन बघितलं होता आणि इथे यायचा अजिबात प्लॅन नव्हता, तरी पण आम्ही आलो. हे बघा, हे फक्त आम्ही ऑनलाईन बघितलं होता बस. ड्रेस वगैरे पण आहे, इकडं बराच काय काय आहे. फक्त ऑनलाईन बघितलं होता, फर्स्ट टाईम इथं आलो. हे बघा. तर निना, तुला वाटलेलं का आपण इथे येऊ म्हणून? मनीष, तुला वाटलेलं आपण इथे येऊ शकतो म्हणून? पूर्ण माहित होतं आपण इथे. आपला प्लॅन काय होता, दिल्लीला यायचा प्लॅनच नव्हता. दिल्लीचा प्लॅनच नव्हता. एक रात्रीमध्ये दिल्लीचा प्लॅन झाला आपला. रात्री आपण 9:30 वाजेपर्यंत आपण तिकडे होतो. इथे काय बोलतात, वृंदावनमध्ये. वृंदावन नाही, बरसाण्याला होतो. वृंदावनमधून बरसाण्याला आलो. मग बरसाण्यामध्ये आपला प्लॅन झाला अचानक दिल्लीला 9-9:30 वाजता. दिल्लीला आलो. तो पण इंडिया गेट डायरेक्ट. हां, इंडिया गेटवरती येऊन थांबलेलो. तितक्यात लगे एक आम्हाला रिक्षावाला भेटला. तो गाईडच होता आमचा एक प्रकार. त्यांनी 3-4 असे म्हणजे ठिकाण दाखवले. म्हणजे आपले संसद भवन सर्व दाखवले. आपला सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय काय हिस्सा आहे हां, ते सर्व दाखवला ना. इथे आणून सोडला. ही गोष्ट आहे ना, आम्ही फक्त ऑनलाईन बघितली होती यूट्यूबला. हां, ते आता आम्ही रिअलमध्ये बघतो. मी मोदींच्या इंस्टाग्राम पेजला बघितलेली होती. त्यांनी उद्घाटन केलेलं होतं. माहीत नव्हतं कुठलं होतं. आता डोळ्याने बघतोय इंडिया गेटची इथे केलेलं आहे. हा लगेच मागे इंडिया गेट ना. हा बघा ना, हा लगे इंडिया गेट समोरच तुमच्या. तर ये आहे ना, ही बघायला व्हिडिओमध्ये बघण्यामध्ये आणि समोरून बघण्यामध्ये म्हणजे एवढा फरक आहे ना, म्हणजे जाम असा फरक आहे दोन्ही गोष्ट बघण्यामध्ये. तर तुम्ही नक्कीच येऊन एकदा म्हणजे दिल्लीला आल्यानंतर जर यो फंक्शन जर चालू असेल तर नक्कीच तुम्ही बघा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता समोरून व्ह्यू ना. सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बघा. आमचा फोटो काही खपतच नाही. हो बघा, नुसता आवाज येतो, नुसता आवाज. चल ये एक मोबाईलमध्ये, याच्या मोबाईलमध्ये नेणे करता का ते किती फोटो होतं रे? निनाचा फोटो किती होता? 50 फोटो 1 मिनिटात नुसतं 50 फोटो. नाही, मीच काढलेले. एक मिनिटात टाइम बी दाखवला तुला. टाइम बी दाखवून कुठं वाटतं तर एवढा खतरनाक फोटो शूटिंग आहे आमची. एकेच फक्त 50 फोटो. म्हणून आम्हाला 1 TB लागतं. म्हणून हा बरोबर, म्हणून आम्हाला 128 आहे. 128 माझा पण 128, याचा पण 128. फक्त 1 TB. काय नाही खोलते. मित्रांनो, अजून जवळून बघा तुम्ही. हे बघा फोटोशूट इकडे नुसता आमचा गर्दी आहे. हे बघा
तुला काय बघायचं आहे रा? तुला काय बघायचं होतं ना लहानपणी तेव्हा पण असंच असे शाळेतली म्हणजे मॅडम लोक अशी घेऊन यायची हे बघा ट्रिपला अशी हे बघा बारीक बारीक चिल्लर गँग अख्खी ती पण असंच यायचो ट्रिपला. भाई मराठी येतं तुला? नाही हिंदी नौका हो तुझा भाई? सेम टू नहीं, मेरा बर्थडे नहीं है. बर्थडे तुम्हारा है. क्या नाम है आपका? लाजला भाई लाजला. सुशी भाईचा नाद नाही केला कोणी म्हणला कोणी लोकीच्या. नाही फोटो गाडी पार्किंग लावतोय. सरोजिनी मार्केटच्या इथं आलोय. गाडी पार्किंगला लावायला घेतोय. बघू शकता. मित्रांनो भूक लागली पहिले नाश्ता करून घेतो मग नंतर त्याला सरोजिनी मार्केट फिरतो आणि तुम्हाला पण दाखवतो. मी पण फर्स्ट टाइमच आलेलो आहे दिल्लीमध्ये सरोजिनी मार्केटमध्ये. आता बसलो मॅकडॉनल्ड्समध्ये आम्ही बघू शकता. हे बघा ऑर्डर वगैरे देतो पण नॉनव्हेज नाही प्युअर व्हेज खाणार आहेत आम्ही कारण की हे बघा मित्रांनो आता आपला मॅकडॉनल्ड्सचा खाना आला आहे. तर यो बिल किती आला यो? 1250 बिल. तो 1250 बिल तवऱ्याच्यान जेवण झाला असता आपला. नाद पाहिजे फक्त नाद खाण्याचा. नाद करते काय यावंच लागतं मॅकडॉनल्ड्सला ते पण कुठं दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये खाऊन वगैरे झालं आहे. आता चाललो आहे सरोजिनी मार्केटमध्ये. बघू शकता सगळी उतरतात इथे. पुढेच मार्केट चालू आहे. तिकडे जाऊया. सरोजिनी मार्केटच्या आत घुसलोय. गर्दी बघू शकता. हे बघा इकडे पण आहेत. तुम्हाला बघूया. हे बघा बँडी. हे बघा हे बघा आता आतमध्ये घुसलोय. त्याची चॉईसच तशी आहे. हा ना. हे बघा थंडीसाठी चांगलं ना. हे बघा हे भाव्यानी डॉग घेत लावलेले कोणच्यासाठी तर त्यालाच माहित. आता आता तिकडं मुद्दाम पळाला बाब्याला. अरे काय पकवत. हे बघा तर काही आता सरोजिनी मार्केटपासून डायरेक्टली आलोय लाल किल्ल्याजवळ बघू शकता. आता इथनं म्हणजे इथे काय आपल्याला जास्त थांबायचं नाही कारण की इथनं आपल्याला डायरेक्टली निघायचं आहे राजस्थानला. राजस्थानला कुठे जाणार आहे कुठे नाही ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणारच मित्रांनो. घे अरे बाबा नाच. शेट कोलंबसला सांगा काहीतरी आपले नाच नाच डान्स करायला सांगा. एक डान्स करून दाखव. तर आता इथे फोटो वगैरे काढतो ना डायरेक्टली बाहेरच्या बाहेरच निघतो. आज काय जाणार नाही. जास्त टाईम नाही आपल्याकडे कारण की आपल्याला राजस्थानचा मोठा प्रवास आहे. नाही करता करता 200 ते 250 किलोमीटर आहे म्हणजे 2 ते 2.5 तास लागणारच. नाच 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 गो नाच. तर आता डायरेक्टली इथनं निघतो आपण डायरेक्टली राजस्थानलाच जायला. चला तर मित्रांनो आता खालतू शामबाबाला पोचलो आहे. हे बघा आता पट्टी वगैरे घेतो. गलत टाकायच्या पट्ट्या वगैरे घ्यायच्यात नावायच्या ना. इथनं डायरेक्टली रूममध्येच जातो. चला